मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आरीवर्क मध्ये जे आहे ना आपल्या गळ्यांचे पूर्ण 5 प्रकार झालेले। तर बघा आता आपण आहेत ना स्लीव्ज घेणार आहेत। तर स्लीव्ज मध्ये आपण वेगवेगळ्या डिझाइन घेणार आहे। तर आता जी आपण स्लीव्ज घेणार आहे ना हे आपले बेसिक मधलेच डिझाइनचे प्रकार आहेत। जसे की आपण हे छोटे गळे केले तसे छोट्या स्लीव्ज घेणार आहेत। तर हे बघा आपण आता इथे स्लीव्जचा आकार एक ड्रॉ करून घेणार आहे आणि आपल्या स्लीव्ज आहेत ना आपल्याला छोट्या आकारातच घ्यायची आहे। तर त्यामुळे ही पूर्ण अशी बॉक्स मध्ये बसेल असा आकार आपण छोटासा करून घेतलाय। तर आपल्याला आता काय करायचंय, गोल्डन थ्रेड धाग्याने आपण तिला वर्क करणार आहे। तर आता आपण आहे ना सुरुवातीला गोल्डन थ्रेड धागा घेणार आहे। हे बघा या पद्धतीने आपण याला गाठ मारत असतो। हे बघा आपण आता याला 2 गाठ मारलेले आहे। आपण याला हे बघा असं करायचं आणि हे खाली टाकल्यानंतर आपण इथून आपण आता याला पूर्ण आउटलाइन करून घेणार आहे। पूर्ण स्लीव्जला आपल्याला आउटलाइन गोल्डन धाग्याने करून घ्यायची आहे। आणि काय झालं आपले एक 3-4 दिवस झाले व्हिडिओ न यायचं कारण आपण लाईव्ह मध्ये पण सिगारेट पॅन्ट 4 टक्सच्या ब्लाउजची कटिंग घेतलेली आहे। तर तुम्ही लाईव्ह पण जॉईन होत जा, कारण की आपण स्टिचिंगचं पण थोडंफार आपलं म्हणजे कंटिन्यू पण नाही, आपण आरीवर्कचं बेसिक वगैरे हे घेणार आहे पण आपण लाईव्ह मध्ये मात्र स्टिचिंगचं घेतोय ना। तर तुम्ही कटिंग मध्ये वगैरे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्या तर तुम्ही ते पण मला सांगत जा, म्हणजे काय होतं आपलं ते पण कंटिन्यू मध्ये केलं जातं बघा। तर बघा आपण गोल्डन थ्रेडच्या धाग्याचा वापर करून आपली जी स्लीव्ज आहे ना तिची पूर्ण आउटलाइन केलेली आहे। मग त्यानंतर आपण इला आहे ना मोत्यांचा आणि ग्रीन कलरचा जो आपला धागा आहे त्यापासून वर्क करणार आहे। तर तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा आता आपला आहे ना गोल्डन थ्रेडचा पूर्ण आपल्या स्लीव्जची आउटलाइन झालेली आहे। तर आता आपण काय करणार आहे, पेन्सिलच्या म्हणजे वापर करणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, पहिले एकसारख्या स्लीव्जमध्ये लाइनिंग मार्किंग करून घ्यायची आहे। आपली छोटी स्लीव्ज आहे त्यामुळे आपण इथे स्केलचा वापर केलेला नाही, पण एरवी मात्र स्केलनी व्यवस्थित 1-1 इंचाचं अर्धा इंचाचं सारखं अंतर घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आणि आपल्याला जिथे जिथे मोत्यांचा मण्यांचा आपल्याला वापर करायचा आहे तिथे मार्किंग आपण करून घेणार आहे। तर मग आता इथे आपण गोल्डन थ्रेड धागा आणि मोत्यांचा वापर करणार आहे। तरी पण ही डिझाइन पण खूप सुंदर दिसते बघा स्लीव्जवर। सिंपल बट स्वीट आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। खूप अशी म्हणजे बटबट वगैरे दिसत नाही। तर तुम्ही डिझाइन पूर्ण बघा आणि डिझाइन पूर्ण बघितल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल बघा। आणि सिंपल आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, साध्या चेन स्टिचचाच वापर केलेला आहे कारण आपली ही पहिली स्लीव्ज आहे ना,
म्हणून. आणि आपण इथे मार्किंग केली की आपली एका लाईनमध्ये 2 मोती, दुसऱ्या लाईनमध्ये 3, तिसऱ्यामध्ये आपले 4, परत 3, परत 2 असे येतात बघा. तर ही डिझाईन पण खूप सुंदर दिसते. पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि आपण प्रत्येक जी लाईन करतो आहे ना, तर आपण तिथे एंडची नॉट मारतो आहे आणि खालून धागा कट करायचा. म्हणजे काय होतं, नाहीतर आपण जर एंडची नॉट नाही मारली आणि तिकडनं जर आपण लगेच वर सुई नेऊन धागा जर लाईन कंटिन्यू केली, तर आपली जर एकीकडची लाईन निघाली तर पूर्ण स्लीवची लाईन निघून जाते. त्यामुळे प्रत्येक लाईनच्या एंडला आहे ना एंडची नॉट मारायची. म्हणजे काय होतं, ती डिझाईन तिथे स्टॉप होऊन जाते आणि दुसरी डिझाईन आपली तयार होते. आणि डिझाईनला बघा मोत्यामुळे खूप सुंदर लूक येतं. आणि तसंच तुम्हाला जर ही डिझाईन आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. आणि कमेंट मात्र करत चला. आता उद्या आपण आहे ना एक नवीन डिझाईनची स्लीव्ज घेणार आहोत. आता बघा तुम्हाला डिझाईनमध्ये दिसत आहे आपल्या जवळजवळ 4 लाईन झालेले आहे. आणि आपण एंडची नॉट मारून बघा खाली धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण कट करून घेणार आहे आणि शेवटची लाईन कंटिन्यू करणार आहे. डिझाईन आवडल्यास डिझाईनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन घेणार आहोत. आणि लाईव्ह पण सेक्शन जॉईन करत जा. म्हणजे काय होतं, आपण जे शिकवतो ना ते तुमच्या लक्षात येतं. आपण उद्या कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत आणि आपलं 3 वाजता आपण लाईव्ह येऊया. तरी पण तुम्ही लाईव्हला सर्वजण जॉईन व्हा. आपण उद्या कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत.